तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज आपण आपल्या जालिम करणी या गोष्टीचो दुसरो भाग बघणार आसव। तुम्ही जर याचो पहिलो भाग बघितला असाल तर तुमका ही पुढची गोष्ट समजात, पण अजूनव तुम्ही याचो पहिलो भाग बघूक नशाल तर आधी पहिलो भाग बघा। मी वरती आय बटनवर त्या भागाची लिंक देत असय, त्यानंतरच ह्या भागाक बघूक सुरुवात करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या या दुसऱ्या भागाकडे। कालच्या भागात आपण बघितलं की कसा सुर्वे कुटुंबियांनी गोखले कुटुंबावर एक जालिम करणी केलेली होती, आणि आज आपण बघणार आसव की आता त्याचो काय परिणाम गोखले कुटुंबाक भोगूक लागणार असा। दर्शन सुर्वेन त्या करणी करणाऱ्या माणसाकडसून काळ्या पिसाची कोंबडी मंतरून जालिम करणी गोखलेंवर केलेली होती, आणि गोखले कुटुंबीय तर तेव्हा मुंबईत गेला होता। आणि ह्या वेळेक जी काय करणी त्यांनी केलेली होती ती पहिल्या करणीपेक्षा इतकी भयंकर होती की त्या करणीन पहिल्या रात्रीपासूनच आपलो रंग दाखवूक सुरुवात केल्यान। कारण जशी हडे दर्शनने ती करणी केल्यान तशी तडे मधुकरची तब्येत एकदमच खालावली। त्याच्या अक्षरशः डोक्यात तापच चढलो। तसा तेका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेल्याने, तसा डॉक्टरने तेका तपासल्याने आणि जवळजवळ 1-2 आठवडे त्याच्यावर इलाज चालू होतो। पण शेवटी डॉक्टर असाच म्हणाले की हो नेमको काय प्रकार हा तास तेंका समजत नाही। इतके दिवस डोक्यात जर ताप रवलो तर परिस्थिती अजूनच गंभीर होतली। म्हणजे त्या दिवसापासून मधुकरांच्या डोक्यात ताप गेलो तो काय उतराचं नाव घेत नाही होतो। डॉक्टरांचे सुद्धा सगळे उपाय करून झाले, पण गोखले कुटुंबियांका ह्या खय माहिती होता की हो सगळं प्रकार त्या करणीमुळे होता। आणि बघता बघता त्या करणी करणाऱ्या माणसानं जा काय करून टाकलेला होता अगदी तसाच होक लागला। हडेच्या डोक्यात ताप चढलो आणि आता त्याचा परिणाम त्याच्या डोक्यात झालो। आणि इतकी वर्षा जो मुलगो एकदम चांगलो होतो तो एकदमच वेड्यासारखो करूक लागलो। तो कधी उठायचो, अंगात शक्ती नसली तरी चलत रवायचो आणि कोणाशी कायव बडबडायचो। म्हणजे त्याचं स्वतःच्या डोक्यावर ताबच रवलो नाही होतो, तो खयव लघवी करूक लागायचो। इतको भयंकर प्रकार त्यांच्यासोबत होक लागलो। आपल्या नातवाची ती अचानक झालेली परिस्थिती बघून आजी आजोबा खूपच घाबरले होते। एकतर आजीचं पायसुद्धा काही बरं होत नाही होतं, आणि त्यात आता ह्या सगळा होऊन बसला होता। ते दिवस खरोखरच गोखल्यांसाठी खूप कठीण दिवस होते। त्याच अवस्थेत ते आपल्या नातवाक जेवण वगैरे नेऊन द्यायचे, पण मी तुमका खरा सांगतोय त्या दिवसात त्यांचे इतके हाल झाले की आता माका सांगताना सुद्धा खूप त्रास होता। पण गोखले आजोबा तसे खंबीरपणे उभे होते। त्यांका आशा होती की ह्या सगळ्यासून ते नक्की बाहेर पडतले, कारण त्यांका अजूनही याची कल्पना नाही होती की त्यांका करणी बाजलेली असा, ती पण जालिम। पण मधुकरवर डॉक्टरांचे उपाय चालूच होते, आणि अखेरीस काही दिवसांनी डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम त्यांका दिसाक लागलो। कारण जो काही ताप त्यांच्या डोक्यात गेलो होतो त्याचं आता प्रमाण हळूहळू कमी होऊ लागला। आणि बघता बघता त्यांच्या अंगातलं सगळं ताप गेलो, पण जो काय परिणाम त्यांच्या डोक्यात झालो होतो तो मात्र अजून तसंच होतो। ते संपूर्ण वेडसरच झाले होते। त्यांका माणसं ओळखता येत नाही होती, ते काय बोलतात तास त्यांका समजत नाही होता। पण गोखले आजी आजोबांका एकच आशा होती की आता जसं ताप हळूहळू कमी झालो तसं आता आपलं नातूसुद्धा एकदम ठणठणीत बरं होतलो, तो परत आपल्या ओळखाक लागतलो। आणि आता तसं तो एकदम बरं होतो। फक्त एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे तो कोणाक ओळखत नाही होतो। त्यामुळे डॉक्टर म्हणाले की आधीच तुमका हॉस्पिटलात थांबान, खूप दिवस झाले। त्यात आजी आणि आजोबांचं वयसुद्धा झाला होता, त्यामुळे त्यांका सतत हॉस्पिटलात ये जा करणं जमत नाही होता। म्हणून डॉक्टर म्हणाले की तुम्ही यांका घराकडे घेऊन जाऊ शकतास, आणि मी जी काय औषधं देतोय ती फक्त टायमावर देवा, काही दिवसांनी यांका बरा वाटतात। म्हणून आजी आणि आजोबा मधुकरका घेऊन परत घराकडे येले आणि मुंबईत 1-2 आठवडे राहिले। पण तसं काय त्याच्यावर फरक पडत नाही होतो, म्हणून सहज आजी म्हणाली की आपण एका गावाकडे घेऊन जाऊया, कदाचित गावाकडे गेल्यावर एका बरा वाटतात। तसे आजोबा पण म्हणाले चालत आपण एका गावाकडे नेऊया। हायचा सगळा तात्ताच बघून तो सुद्धा कंटाळलो असतलो। गावाकडची फ्रेश हवा एका गावली की एका वयस बरा वाटतात। म्हणून मग ते मधुकरका घेऊन आपल्या गावाकडे निघान गेले, आणि हीच त्यांच्याकडसून सगळ्यात मोठी चूक झाली।
कारण ज्या ठिकाणी ही करणी केलेली होती त्याच ठिकाणी आता ते परत मधुकरका घेऊन गेले होते आणि ता आता त्यांका किती महागात पडणार होता तर तुम्हीच बघा. ते मधुकरका घेऊन गावच्या घराकडे तर गेले आणि त्यांच्या त्या नवीन घराचं काम चालूच होता, त्यामुळे बाजूच्यांकडे ते राहायचे. गावाकडे गेल्यानंतर 2-3 दिवस तर चांगले गेले, पण चौथ्या काय 5व्या दिवशी दुपारची वेळ होती आणि आजी आजोबांचं डोळं लागलं होतं. पण अचानक त्यांच्या कानावर बाहेरसून मोठमोठ्यान आरडाओरडीचा आवाज पडलो. तसे हे गडबडान जागे झाले. जसे हे घराच्या बाहेर येऊन बघतात तर 4-5 लोकांच्या हातात मधुकरेचा मृतदेह होतो. हा सगळा दृश्य बघून आजी आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या नातवाक ह्या अवस्थेत बघून त्यांच्या मनात काय वाटलं असत हे आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण जेव्हा त्याने या संदर्भात विचारल्याने की हा सगळा काय झाला तर ती लोक म्हणाली की याचं मृतदेह वाळात गावलो, तो पाण्यात बुडान मेलो होतो. पण त्यांचं नशीब चांगला की तो वाहन एका झाडीत अडकलेलो आणि त्याच्यावर नजर या लोकांची पडली, नाहीतर तो मृतदेह कधी एके खाली वाहून गेलो असतो आणि कोणाक समजला पण नसता. पण आता जा काय घडला होता त्याचं स्वप्नात सुद्धा आजी आजोबांनी विचार करूक नाही होतो. त्यांच्या एवढ्या लक्षातच रावाक नाही की एका जर असं एकट्याक सोडला तर ह्यो असा काही कृत्य करीत. पण जा काय आता घडूचा होता था घडान गेला होता आणि त्या दिवशी आजी आजोबा शापच खचान गेले होते, कारण त्यांचं एकत्र नातू होतो आणि आता तो सुद्धा त्यांका सोडून गेलो होतो. त्यांका आपला वाटला होता की एवढ्या मोठ्या आजारासून वाचलो, मग आता सगळं काही ठीक होईत. पण आता या कायता भलताच होऊन बसला होता आणि या सगळा बघून सुर्वे कुटुंबियांका मात्र प्रचंड आनंद झालो. फक्त सुधीर सुर्वेक मात्र एवढं धक्को बसलो होतो की ते कथा खराच वाटत नाही होता, कारण तो त्याचं एकदम लहानपणीचं जिवलग मित्र होतो आणि असो मित्र अचानक गेल्यामुळे तेका सुद्धा चांगलो धक्को बसलेलो. पण सुर्वे कुटुंब मात्र कसा होता तर बघा. एवढा सगळा घडल्यानंतर ते पटकन गोखल्यांच्या घराकडे गेले आणि त्यांका असं दाखवूक लागले की त्यांका सुद्धा प्रचंड दुःख झाला आणि ते आता आधीचं सगळं राग विसरान त्यांच्या दुःखात सामील झाले असत, असा ते आता गोखले कुटुंबाक दाखवत होते. पण खरा तर त्यांच्या मनासून त्यांचा आनंद गगनात मावेन असंच झालं होतं. आता फक्त त्यांचा एवढाच उरला होता की एकदा या आजी आजोबांचं खेळ संपवलो की ही जमीन आणि सगळा काही आपल्या गावतला. मग त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून मधुकर गोखले यांचे अंतिम संस्कार केल्याने तेव्हा सुर्वे कुटुंबीय आजी आजोबांका भेटाक गेला. त्यांच्यासोबत अक्षरशः ढसाढसा रडाक लागला आणि उगाचची नाटका करूक लागला जेणेकरून त्यांच्यावर कोणचा संशय जाऊ नये. आणि त्यात गोखले कुटुंब एकदम साधा पडला. त्यांका करणी बिरणी यासारखं प्रकार काय माहिती नाही होतो आणि बरा त्यांचे जास्त नातेवाईक सुद्धा नाही होते, नाहीतर कोणतरी काहीतरी बोलला असता. तसं काय प्रकार घडाक नाही. बघता बघता सगळा काही कार्य वगैरे पूर्ण झाला. या सगळा गोखल्या आजी आजोबांनी कसा पार पाडल्याने ता त्यांचा तेंकात नाही माहिती. अक्षरशः अग्नी देताना आजोबांचे हात थरथर कापत होते आणि ते मनात म्हणत होते की माझं वय इतक्या असा की माका अग्नी देवच्या वयात मी माझ्या नातवाक अग्नी देतय, ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय घडणार असा. आजी तर त्या धक्क्यातून सावरलीत नाही होती. ती सतत बडबड करायची की आमच्या मागे काय लागला काय माहिती, पण आमच्या हातातून सगळ्यात निष्ठत चालला, माझ्या पायाक लागला, आमचो आता नातू निघान गेलो. म्हणून ती देवाकडे एकच प्रार्थना करायची की जर काय आमच्या मागे काय लागलं असत तर तूच काय तर बघून गे रे बाबा आणि तुझ्या पायाखाली घाल, कारण आमच्यात अजून काय बघूची ताकद राहिली नाही, असं ती सतत देवाकडे प्रार्थना करायची. आणि अशा वेळेक माणूस ह्योच विचार करत असता. पण आतापर्यंत आपण जा काय बघितलं ती तर पहिली बाजू होती. आता ह्याच्यानंतर जा काय घडणार असा त्या गोष्टीचं तर विचारच तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं शेवट तेवढं चुकवू नको. आता गोखले आजी आजोबांचं नातू तर त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं होतं आणि या सगळ्या प्रकारात त्यांच्या डोक्यासून जमिनीचं विषयच गेलो, कारण आता त्यांचं नातूच उरलो नाही तर ते ह्या सगळ्या कोणासाठी करणार होते. त्यांच्या मागे तर कोण नाही, त्यामुळे आता त्यांना कायच करूसारखं वाटत नाही होता. पण आता त्यांनी घरात तर सुरुवात केलेली होती, जा अर्धा बांधून झालेला, त्यामुळे त्यांनी त्या घर पूर्ण करूचं ठरवल्याने, कारण आता ह्या पुढचे दिवस त्यांना त्याच घरात काढूचे होते. पण त्यांना ह्या काय माहिती होता की ते ह्यानंतर अजून किती दिवस जिवंत राहतले.
कारण त्या करणीवाल्यान तर संपूर्ण कुटुंबावर ती करणी सोडलेली होती आणि तेका आता संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करून टाकूचा होता. आणि आता त्या कुटुंबात फक्त गोखले आजी आणि आजोबाच उरले होते आणि हडे मात्र सुर्वे कुटुंबीय एकदम आनंदात जल्लोष करत होता. आणि ते आपले म्हणत होते की तसं पण आता ह्यो म्हातारो आणि म्हातारी रवलिया ती पण कधी ना कधी मरण जातली आणि त्यांच्या पुढे हा कोण ह्या जमनीक विचारू. आणि तसं पण ह्या जमिनीचे खोटे कागदपत्र तर आमच्या नावावर असत. आम्ही ते सादर करून ही जमीन हडपली तर मग ह्या जमनीक दाव घालूक परत येता कोणा. कोण मालकच अस्तित्वात रवाक नाय. मग कोण येतल्या या जमिनीवर हक्क दाखव. त्यामुळे ती आता सगळी जमीन आणि त्या जमिनी सकट त्या नवीन घरसुद्धा आता सुर्वे कुटुंबियाक गावतला असो काहीसो भ्रम सुर्वे कुटुंबाक झालो होतो. कारण मी दर गोष्टीत तुमका सांगत असतंय, जो कोण माणूस दुसऱ्याचं वाईट करता तेका जरी कोणाकडसून न्याय मिळालो नाय तरी देव मात्र आसा आणि देव न्याय दिल्याशिवाय त्या माणसाक मराक देत नाय. ज्या माणसान जा काय कृत्य ह्या जन्मात केलेला असा ता तेका ह्याच जन्मात फेडूचा सुद्धा असा ह्या कायम लक्षात ठेवा. आणि ह्याची तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर खात्री होईतच. कारण झाला असा की सुधीर सुर्वे आणि मधुकर गोखले हे दोघवले चांगले मित्र होते, ज्यामुळे त्यांचा एकमेकांवर जीवापाड प्रेम होता. आणि ह्यो सगळो प्रकार घडल्यापासून सुधीर सुर्वे यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होतो की नेमका ह्या सगळा घडला कसा. कारण संपूर्ण गावात हीच चर्चा होती की त्याचा मृत्यू झालो कसो. तेका कोणीतरी मारल्यान तर नाही ना. कारण तो कसो मेलो ह्या कोणी बघूक नाय. त्याचो सरळ त्यांका मृतदेह पाण्यात गावलो होतो. म्हणून आपली लोका म्हणत होती की तो बुडान मेलो. पण खरोखर तो बुडान मेलो की अजून काय प्रकारा ता काय कळत नाही होता. आणि सगळी लोक आपल्या खोयाता काय काय बोलाक लागली होती, ज्यामुळे एका खूप त्रास होत होतो की नेमका आपल्या मित्राक झाला काय. म्हणून एक दिवशी सुधीर सुर्वे रात्री झोपलेलो असताना आपल्या मनात ह्योच विचार करत होतो आणि मनोमन असं म्हणत होतो की मधुकर, अरे तुका झाला काय. तू एवढं माझं जीवलग मित्र होतं आणि तू असं माका काही एक न सांगता कसं काय सोडून गेलं. तुझ्यासोबत काय घडला ता माका सांगताला कोण. माका तर जाणून घेऊचा असा. मी असं ऐकलंय की ज्याचा मृत्यू अपघाती होता त्या माणसाच्या आत्म्याक कधीच मुक्ती नाही गावत. तो वर्षभर भटकत राहता. आणि तुझ्यासोबत सुद्धा असं काय घडलं असात तर तू माझ्या समोर ये आणि माका सांग की हो नेमको काय प्रकारा काय झाला होता तुझ्यासोबत. तू माझो खरो मित्र असशील तर माका येऊन सांगशील. असा काहीसा तो सतत आपल्या मनात बडबडत होतो. पण त्याका ह्या माहिती नाही होता की त्याचा परिणाम पुढे काय होणार असा. त्याच्या मनात हे अचानक इला आणि तो आपल्या मनात ह्या सगळा बोललो आणि झोपलो. पण कदाचित त्या दिवशी मधुकर गोखले ह्याचो आत्मा त्याच्याच अवतीभोवती फिरत होतो आणि त्यांनी तर आपल्या मित्राचं बोलणं ऐकल्यान मध्यरात्रीची वेळ होती. आणि तेव्हा सुधीर सोबत जो काही प्रकार घडलो त्या प्रकारान तो इतको घाबरलो. पण तेका पहिल्यांदा समजलं नाही की हा सगळा मधुकराचो आत्मा करता. कारण तो जेव्हा झोपलेलो तेव्हा त्यांच्या खोलीत एक लोखंडी कपाट होता आणि सुधीर कपाटाच्या समोरच एका खाटीवर झोपलो होतो. आणि तेका त्या कपाटासून खडखडण्याचा आवाज येऊक लागलो. म्हणजे अक्षरशः त्या कपाट गदा गदा हलाक लागला. तेका आपला वाटला की कपाटात काहीतरी असा. म्हणजे हुंदीर बिंदीर तर गेलो नाही ना जो हडेतडे धावता. म्हणून त्यांनी त्या कपाटसुद्धा उघडून बघितल्याने पण कपाटात तर तसा काय नाही होता. म्हणून मग त्यांनी परत त्या कपाट लावल्याने तसं तो आवाज थांबलो. पण यांका काय समजाक नाही की आवाज नेमको येत खेचो होतो. कारण त्यांका कपाटात तर तसा काय दिसाक नाही. पण रात्र खूप झाली होती आणि ते तेव्हा झोपेतच होते. त्यामुळे त्याने काय एवढं विचार करूक नाही आणि ते परत येऊन खाटीवर झोपले. पण जसे ते झोपतात तसं परत एक आवाज त्यांच्या कानी पडलो. त्यांच्या मोरीसून एक स्टीलची बाटली होती ती आपणच धाडकन खाली कोसळली आणि त्या आवाजाने परत गडबडान जागे झाले. पण त्यांची जी मोरी होती ती घराच्या मागच्या बाजूक होती, ज्यामुळे त्यांका आपला वाटला की बाहेर कुत्रे वगैरे फिरत असतील आणि त्यांनीच तो धक्को मारून बाटली वगैरे पाडवल्या नसात असं म्हणान ते परत आपले झोपाक लागले. पण जसे ते ह्या वेळेक झोपाक जातात तेव्हा त्यांच्या समोर जा कपाट होता तेका एका दरवाजा काच लावलेली होती आणि त्या काचीत त्यांका जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून यांची झोपच उडली. त्यांका स्पष्ट दिसला की त्यांच्या खाटीच्या मागच्या भीतीवर त्यांचा जीवलग मित्र मधुकर उभो असा,
जेव्हा तिने आपल्या मित्राक आपल्या स्पष्ट डोळ्यांनी बघितल्याने तेव्हा तर त्यांच्या अंगावर काटो चिलो आणि तो येऊन नुसतं उभंच नाही राहिलो. तो आपल्या मित्राक म्हणालो, सुधीर तू माका बोलवलंस ना म्हणून मी तुका भेटा केलंय. जसे मधुकराचे हे शब्द सुधीरच्या कानी पडतात तसं तो पटकन मागे वळून बघूक लागलो. कारण आतापर्यंत तो त्याका समोरच्या आरशात दिसत होतो, पण जेव्हा तो मागे वळून बघता तर मागच्या भीतीवर कायत नाही होता. आणि जेव्हा त्यांनी परत त्या समोरच्या आरशात बघितल्यान तेव्हा मधुकर थैसून नाहीसो झालो होतो. हा सगळा भयंकर दृश्य बघून तो इतको घाबरलो की त्यांनी पटकन आपल्या चादर डोक्यावर घेतल्यान आणि तो थयत लपलो. त्याच्यात आता चादरीसून बाहेर येऊची अजिबात हिंमत उरली नाही होती, इतको तो त्या रात्री घाबरलो होतो. आणि त्यानंतर सुद्धा परत एका मधुकरचा आवाज ऐका केलो. काय रे, काय झाला? तूच तर माका बोलवलं होतं ना. मी तुका सांगा केलं की माझ्यासोबत काय घडलं आता. माझो मृत्यू ह्यो कोणीतरी जाणून बुजून केलेलो असा. पण जसो तो आवाज सुधीरच्या कानी पडत होतो तसे त्याच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढाक लागले होते. कारण जो माणूस ह्या जगातच नाया त्या माणसाचो आत्मा जर आपल्याशी बोला केलो तर खयचो माणूस असं या सगळं ऐकान घेत. भले तो त्याचो जीवलग मित्र जरी असलो तरी ता एक त्याच्यासाठी भूतच होता. तो इतको घाबरलो की तो त्याका मनाक लागलो, तू 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 जा ऐसून, माका काय बोलायचं नाया, तू 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 जा जा ऐसून. सुधीरची ती अवस्था बघून मधुकरने सुद्धा कदाचित माघार घेतल्यान, कारण त्यानंतर तो पुढे काय बोलाक नाय. पण ती संपूर्ण रात्र सुधीरने कशी काढल्यान ता फक्त त्याचा तेका माहिती. कारण जरी तो काय बोलत नसलो तरी ती संपूर्ण रात्र मधुकर त्याच्याच खोलीत घुटमळत होतो. कारण इतक्या दिवसात असे खयचे आवाज त्याने ऐकूक नाही होते, जे आवाज त्या रात्री त्याका ऐका गेले होते. म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्या खोलीत होता. ह्या सुधीरका मात्र कळाला. कदाचित मधुकर का आपल्या मित्राक सांगायचाच होता म्हणून तो अजूनही थयच होतो. फक्त आपलं मित्र घाबरता म्हणून तो जरा शांत झालो. मग पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली तसं सुधीर सगळ्यांका सांगत सुटलो की तुमका माहिती आहे काय, काल मधुकरचो आत्मा माझ्या खोलीत इलो होतो आणि तो माझ्याशी बोलत सुद्धा होतो. पण आता ह्याच्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार होता. सगळेजण त्याच्यावर हसाक लागले आणि त्याका म्हणाले, काय मधुकरचो आत्मा इलो होतो? अरे कसली बंडला लावतं, मेलेलो माणूस कधी परत येता काय? असा काय काय नको नकोता ते त्याका बोलाक लागले. आणि त्या लोकांचा सगळा बोलणं ऐकान सुधीरका प्रचंड राग येत होतो. कारण ह्या सगळा तर त्याच्यासोबत खरोखरच घडला होता. पण त्याच्या त्या बोलण्यावर कोण एक माणूससुद्धा विश्वास ठेवत नाही होतो. त्यामुळे मग सुधीरने ठरवल्यान की आता काय होऊन दे, हिंका मी दाखवूनच देतलंय. उद्यासुद्धा मी मधुकरच्या आत्म्याक बोलवतलंय आणि सगळा जाणून घेतलंय की त्याच्यासोबत नेमका काय घडला. मग हेंका बघतंय कसे विश्वास नाही ठेवण्यात ते. दुसऱ्या वेळेक सुधीरने खूप धीर गोळा केल्यान आणि त्यांनी ठरवल्यान की आज रात्री कायव करून मधुकरच्या आत्म्याशी आपण बोलायचा. आणि जशी रात्र झाली तसं सुधीर मधुकरच्या आत्म्याक म्हणालो, अबा मित्रा, काल तर मी घाबरलोय, पण आज मात्र माझी मनापासून अशी इच्छा असा की तू माझ्या समोर ये आणि तुझ्यासोबत जा काय घडला ता माका सांग. एवढा तो बोललो आणि झोपाक लागलो. आणि ह्या वेळेक मात्र त्याका झोप काय लागत नाही होती, कारण तो त्याच्या आत्म्याची वाट बघत होतो. पण आत्मा असं थोडी चौक पडलो, त्याकासुद्धा काहीतरी बंधनं असतीलच ज्यामुळे तो पहिल्यांदा काय येऊक नाही. पण जेव्हा मध्यरात्री सुधीरचं डोळं लागलो होतो तेव्हा अचानक सुधीरच्या अंगावरची चादर होती ती कोणीतरी अलगद खाली वडल्यान तशी सुधीरका थोडी जाग गेली. जसं तो डोळे उघडून बघता तर त्याच्या समोर मधुकरचो आत्मा येऊन उपरवलो आणि म्हणालो, यो बा मी इलय, आता तरी घाबरायचंच नाही ना. तू घाबरत असशील तर मी निघान जातय, माका तुका असं घाबरताना बघूक नाही आवडत. तसं ह्यावेळे सुधीर जरा धीर करून म्हणालो, अरे नाही नाही, तू आता माका सांग की तुझ्यासोबत नेमका काय घडला. माका आता ऐकायचा असा, तुझं मृत्यू असो अचानक झालो कसो. तसं मधुकर म्हणालो, या बघ आता मी तुका जा काय सांगणार असं तर ऐकन तुका धक्को मात्र नक्कीच बसतलो. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी कधीच तुझ्याशी खोटा नाही बोलायचं. पण माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जी काय पाळी इली असा त्यामागे तुझ्या आईवडिलांचो आणि तुझ्या लहान भावाचो हात हा. त्या तिघांनी मिळानच आमच्या कुटुंबावर जालीम करणी केलेली असा आणि त्या सगळ्यामुळेच आम्ही या सगळा भोगतो.
मी तर माझो जीव गमावलंय आणि जेव्हा माझो जीव गेलो तेव्हा माका या सगळा समजला. पण आता माझ्या आजी आजोबांचो जीव खूप धोक्यात असा, म्हणून मी तुका या सगळा सांगितलंय जेणेकरून तू तरी माझी मदत करशील. पण जेव्हा मधुकरचा ता सगळा बोलणं सुधीरने ऐकल्यान तेव्हा त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही होतो. आणि असं खयचो माणूस आपल्या आईवडिलांच्या विरोधात ऐकान घेत, मग भले देवान जरी ह्या येऊन सांगितल्यान की असा तरी तो माणूस विश्वास नाही ठेवचो. आपल्या आईवडिलांविरोधात कोण असं ऐकान कसा काय घेऊ शकता. आणि सुधीर का माहिती होता की असं होणं शक्यत नाही, कारण एकतर त्याच्या घरचे गोखले कुटुंबियावर किती प्रेम करत होते, त्यांची जमीन सांभाळत होते, एकमेकांशी संबंध इतके चांगले असताना असा कोण कसा काय करीत, आणि आपण माझे आईवडील असं करूकच शकत नाही असं तो ठामपणे सुधीर मधुकराक सांगत होतो. पण त्यावर मधुकर परत म्हणालो की जसं दिसता तसं अजिबात नाही. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याशी खोटा कशाक बोला. या सगळा तुझ्या आईवडिलांनी आणि तुझ्या लहान भावान केलेला असा. एक गुरुवस्था असा, त्याच्या मदतीनंच तिने आमच्या मुख्य भूमीत ती करणी करून त्या जमिनीत त्यांनी त्या पुरलेला असा. आणि त्याच कारणामुळे मी आजारी पडलोय. आणि त्यानंतर तिने माका डोक्याच वर करूक दिल्याने नाही. माझं मानसिक संतुलन बिघडला. आणि जेव्हा माका आजी आजोबा घेऊन इले तेव्हा तर त्यांनी माका कायमचा संपवल्यान. त्यांनीच माका थंय जाऊन उडी मारूक भाग पाडल्यान. भले मी स्वतः जाऊन उडी मारलोय, पण ह्या सगळ्या मागे तुझे आईवडील आणि तुझ्या भावाचोच हात हा. त्यांनीच या करणीद्वारे माका ह्या सगळा करूक लावल्यान आणि मी माझो जीव गमावून बसलोय. आणि तुका जर याच्यातला काय खोटं वाटत असत तर तू तुझ्या आईवडिलांका स्वतःच्या तोंडान विचार, ते तुका नाही म्हणाक शकत नाही. एवढा बोलताच मधुकरांचो आत्मा थैसून अचानक नाहीसो झालो. त्यानंतर ते काय बोलले नाही. पण ता सगळं ऐकल्यानंतर सुधीरच्या मनात मात्र हजार प्रश्न निर्माण झाले की हा सगळा नेमका काय घडला. मधुकर जा काय आता सांगान गेलो ता खरा असा की अजून काय वेगळा विषया. ती संपूर्ण रात्र त्याच्या डोक्यात ह्योच विचार चालू होतो. आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र तो सरळ आपल्या आईवडिलांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की काल रात्री माझ्या स्वप्नात माझो जिवलग मित्र मधुकर इलो होतो. आणि तिने माका असं सांगितल्यान की त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या मृत्यूमागे तुमच्या दोघांचो आणि माझ्या लहान भावाचो हात असा. तुम्हीच कसली तरी करणी करून त्यांच्यावर टाकलास आणि त्याच्याचमुळे त्यांना ह्या सगळा भोगूचा लागता. ह्या सगळा खरा काय. आपल्या मोठ्या मुलाच्या तोंडासून ता सगळा ऐकान त्याचे आईवडील चांगलेच हादरान गेले, कारण ह्या सगळा तर खरा होता. पण तेका मात्र याच्यातली काहीच कल्पना नाही होती. आणि जर खरोखरच मधुकर याच्या स्वप्नात येऊन एवढा सगळा सांगान गेलो म्हणजे नक्कीच तो आपल्या मुलाक पुढे त्रास देऊ शकता. ह्या भीतीन त्याने आपल्या मुलाक सगळा कायदा खरा सांगान टाकल्याने, जेणेकरून पुढे तो सावध राहात. आणि ते तेका असं समजावूक लागले की ह्या सगळं आम्ही तुझ्यासाठीच केलं. तसं पण ते म्हातारी किती दिवस रवतले, ते गेले की सगळा काही आपलाच होतला. आणि तुका त्याच्यातली जमीनसुद्धा गावतली. पण तू ह्या अजून कोणाक सांगा नको, तू आमचं मुलगो हो म्हणून आम्ही तुका ह्या सांगितलं. तर मित्रांनो, आज पुरता एवढाच. आता ही गोष्ट अशा ठिकाणी येऊन पोचली असा की पुढे आता काय घडणारा या मात्र खूप बघण्यासारखे असा. कारण आता सुधीर सुर्वेक आपल्या जिवलग मित्रासोबत जा काय घडला आणि त्या कोणी केला या सगळा समजलेला असा. आता तो ह्यानंतर काय पाऊल उचलतलो ह्या खूप बघण्यासारख्या हा. ह्या जर तुमका लवकरात लवकर बघूचा असात तर ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा. जेवढे जास्त लाईक तेवढे लवकर ह्याचो तिसरो भागसुद्धा येतलो. आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया ह्या गोष्टीच्या तिसऱ्या भागात.